माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माहिती मित्र आपल्या यूट्यूब चॅनल तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर सिंधुदुर्ग टी-सी-सी बँक याबद्दल जी एक्झाम होणार आहे, याबद्दल खूप जणांना डाऊट आहे. कारण ही एक्झाम IBPS घेणार आहे आणि इतर जे टी-सी-सी एक्झाम आहे त्यापेक्षा वेगळी असणार आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी जो सिलेबस दिला आहे, तो जर तुम्ही कुठे चेक केला तर तो कॉमन नाही आहे. त्याबद्दल काही म्हणजे बऱ्याचशा जणांना शंका आहे. तर तो पूर्ण जो सिलेबस आहे, तो मी डिकोड केलेला आहे. आणि ह्याच्यासाठी पूर्ण सोर्सेस कोणते असतील, तुम्ही कोणतं बुक रीड केलं पाहिजे, कोणती पुस्तकं आहेत आणि हे तुमचे जे टॉपिक असणार आहेत, म्हणजे जे मेन टॉपिक दिले आहे, त्या टॉपिकमध्ये जे सब टॉपिक आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये कॉपी करून देत आहे, पण तुम्ही एकदा हा व्हिडिओ नक्की पहा. तर यामध्ये जो पहिला तुम्हाला दिसत आहे सेक्शन ते आहे नॉलेज ऑफ बँकिंग अँड कोऑपरेशन. आता ह्यामध्ये जे टॉपिक येणार आहेत, त्यांची नावं अशी आहे, की बेसिक ऑफ बँकिंग म्हणजे RBI, त्याचे कार्यक्षेत्र किंवा फंक्शन्स, त्यानंतर टाइप्स ऑफ अकाउंट, SB असेल, करंट असेल, FB असेल, RD असेल किंवा FD असेल याबद्दल. त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँकिंग इन इंडिया स्ट्रक्चर. हे जे तुम्हाला टॉपिक असणार आहे, हे तुम्ही आपलं जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण ह्याबद्दलची जी मी प्लेलिस्ट आहे, मी लवकरच या चॅनलला अपलोड करणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व डिटेल्स जे टॉपिक्स आहेत त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ मिळेल. ते सुद्धा चांगल्या एज्युकेटरकडून, जे YouTubeमध्ये तुम्हाला शोधून सापडणार नाही, ते मी तुमच्यासाठी लिंक प्रोव्हाईड करण्याचं काम नक्की करेन. त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक्स इन इंडिया, स्ट्रक्चर, रोल अँड DCC जे, आणि ह्यामध्ये महत्त्वाचं आता सिंधुदुर्ग टी-सी-सी आहे म्हणून ठीक आहे. आपण ह्या जिल्ह्याच्या टी-सी-सीबद्दल तुम्हाला थोडं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रेसिडेंट कोण आहेत आणि इतर ऑफिसर्ससुद्धा. तर याची पण मी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे पण मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये नक्की अपलोड करेन. त्यानंतर नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यामध्ये तुम्हाला एक सेकंड, पहिल्या सेक्शनमध्ये आणि एक टॉपिक येतो, त्याचं नाव आहे बँकिंग टर्मिनॉलॉजी, ज्याच्यामध्ये NPA, CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, NEFT, RTGS अँड UPI. त्यानंतर येतं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे KYC, फायनान्शियल इन्स्युलेशन, नाबार्ड रोल आणि रुरल बँकिंग. त्यानंतर सेकंड मेन टॉपिक आहे तो जे नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पण त्या अगोदर आता जे मी तुम्हाला पहिलं जे तुम्हाला मेन टॉपिक सांगितला, याबद्दल तुम्हाला जर बुक पाहिजे असेल तर त्याच्यासाठी बुक आहे बँकिंग अवेअरनेस, बुक बाय अरिहत ऑफ किरण. याची लिंक मी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता. त्यानंतर IBI वेबसाईटवर जाऊन तुम्ही FAQ, फॅक्ट्स अँड क्वेश्चन्स, इझी एक्सप्लेनेशनमध्ये पाहू शकतात किंवा त्याची लिंक तुम्ही ChatGPT टाकून तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिस मिळून जाईल. हे पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर आहे नाबार्डच्या ऑफिशियल वेबसाईट. ह्या ज्या ऑफिशियल वेबसाईटच्या लिंक्स आणि ज्याचं ॲनालिसिस आहे, हे मी तुम्हाला आपल्या चॅनलवर प्रोव्हाईड करेन. त्यामुळे तुम्ही याची चिंता करू नका. त्यानंतर आहे दुसरा टॉपिक. यामध्ये जे सब टॉपिक येणार आहे त्याच्यामध्ये आहे बेसिक कॉम्प्युटर, इनपुट आउटपुट असेल, डिव्हाइसेस असेल, MS ऑफिस असेल, OS हार्डवेअर असेल इत्यादी. त्यानंतर LAN, WAN, WAN किंवा इंटरनेट, ईमेल, सायबर सिक्युरिटी, ईमेल रायटिंग, डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI, आधार लिंक सर्व्हिस इत्यादी येणार आहेत. याची पण एक प्लेलिस्ट मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्की देईन. आणि यासाठी जर तुम्हाला बुक्स वाचायचे असेल तर ते ॲक्च्युअली याच्यासाठी प्रॉपर बुक तर मिळणार नाही, कारण हा टॉपिक अजून कोणत्या एक्झाममध्ये असा आपण मी जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला हा सापडणार नाही. पण बेसिकचे क्वेश्चन असणार आहेत MS ऑफिस किंवा तुमच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT रिलेटेड. त्यानंतर आहे तिसरा मेन टॉपिक नॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बेस्ड रूरल इकॉनॉमी सिस्टम. आता ह्यासाठी तुम्हाला जे टॉपिक येणार आहे ते आहेत क्रॉपिंग पॅटर्न इन महाराष्ट्र, हा पहिला टॉपिक. त्यानंतर झालं सॉईल टॅप्स इन इरिगेशन मेथड्स, फर्टिलायझर, MSP, दुसरा टॉपिक. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट स्कीम्स. आता हे गव्हर्नमेंट स्कीम्स तुम्हाला यूट्यूबवर जर तुम्ही सर्च केला रिसेंट 6 महिन्यातल्या गव्हर्नमेंट स्कीम्स, जे की PM किसान, क्रॉप इन्शुरन्स आणि नाबार्डच्या संबंधित, शेतीशी संबंधित असेल, त्यावाले तुम्हाला स्टडी करायचे आहेत. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ रुरल क्रेडिट अँड कोऑपरेटिव्ह सोसायटी, हा पण एक टॉपिक आहे. हे जे सर्व टॉपिक आहेत हे जर तुम्ही लिहित असाल तर ठीक आहे, नोट करत असाल ठीक आहे. अदरवाईज मी याची फाईल जी आहे जी तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये टाईप करून देत आहे. आता यासाठी सोर्स आहे NCERT 9 to 10 जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर चॅप्टर आहे. तो जरी तुम्ही केलात मोर दॅन सफिशियंट इनफ आहे. आणि योजनासाठी तुम्हाला यूट्यूबवरच करंट अफेअर्स करावे लागतील.
त्यानंतर चौथा टॉपिक आहे नॉलेज अबाउट मराठी लँग्वेज. आता यामध्ये मराठी म्हणजे व्याकरण असेल, शब्दरचना, संधी, समास, वाक्यरचना, शब्दलेखन असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी असेल आणि इत्यादी. या गोष्टी तुम्हाला इथे मराठी ग्रामर थोडक्यात विचारणार आहे. आता ह्यासाठी जे टॉपिक आहे ते सरळ सेवाला जे येतात तेच टॉपिक आहे. इथे काही नवीन असं टॉपिक नाही आहे. यासाठी 10वीचं मराठी व्याकरण पुस्तक सर्वात बेस्ट राहील. तुम्हाला इतर ज्या त्यांचे त्या बुकमध्ये टॉपिक आहेत त्याच टॉपिकबद्दल तुम्ही जर अभ्यास केला तरी मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर आहे 5वा टॉपिक, तो आहे जनरल नॉलेज अँड अवेअरनेस ऑफ करंट अफेअर्स. आता हा टॉपिक म्हणजे जी-केचा. आता ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर एकदम काय म्हणतात ते आवाकाच्या बाहेरवाला टॉपिक आहे. याचा जो आवाका आहे तो खूप आहे, म्हणजे लिमिटेड सोर्समध्ये हा तुम्हाला करता येणार नाही. तर हा तुम्हाला शक्यतो नॅशनल, महाराष्ट्र आणि स्टेटमध्ये जे करंट अफेअर्स आहेत त्याबद्दल म्हणजे जे लास्ट 6 महिन्याचे असतील त्याच करायचे आहेत तुम्हाला. बँकिंग इकॉनॉमीच्या रिलेटेड जे करंट अफेअर्स आहेत तुम्ही मिस करू नका. आणि अवॉर्ड, स्पोर्ट्स, गव्हर्नमेंट स्कीम्स हे तुम्हाला मी विचारणार आहे याच्यामध्ये. आणि जर जनरल अवेअरनेस मोस्टली करंट अफेअरवरच येणार आहे तुम्हाला, आणि बाकी असं इतिहास किंवा जिओग्राफीवर क्वेश्चन येणं कठीण आहे. 10च क्वेश्चन्स असणार आहेत म्हणून. त्यानंतर आहे मेंटल अँड लॉजिकल एबिलिटी म्हणजे आय-क्यू टेस्ट. आता ह्याचं नाव जरा वेगळं दिलं असेल पण टॉपिक सेम असणार आहे. रिझनिंग असणार आहे ज्यामध्ये सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन, पझल्स, सिलोलिजम्स, इनइक्वालिटीज आणि बेसिक मॅथ पझल्स असणार आहेत. आता मी जे टॉपिक सांगितले ह्याच टॉपिकवर जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. आणि ह्याच्यासाठी जर तुम्हाला बुक करायची असेल तर ती आहे आर.एस. अग्रवाल, अ मॉडर्न अप्रोच टू व्हर्बल अँड नॉन व्हर्बल रिझनिंग. आता ह्याची जी स्ट्रॅटेजी आहे मी तुम्हाला प्रॉपर म्हणजे हे जे लेक्चर्स टॉपिकनुसार जर लेक्चर्स कुठे असतील, जर तुम्हाला कुठे मिळत नसतील तर याची लिंक मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्की प्रोव्हाइड करेन. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा.